स्वामी समर्थ मित्रांनो, गरिबी जाण्यापूर्वी मिळतात असे काही संकेत, ते संकेत मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यावरून तुम्ही समजू शकता की आपल्या आयुष्यातील वाईट दिवस खरंच नक्की निघून चालले आहेत. मित्रांनो, जेव्हा दारिद्र्य जाणार असेल आणि श्रीमंती येणार असेल तर तुम्हाला आधी असे काही शुभ संकेत मिळतात. मित्रांनो, जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अफाट संपत्ती लिहिलेली असते ना, तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासूनच सूचित करतो. असे म्हटले जाते की नशिबात जे पाहिले जाते ते मिळाल्याशिवाय राहत नाही, परंतु ते सगळे ओळखणे फार महत्त्वाचे आहे. असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की असतो. तर मग त्या शुभ संकेताबद्दल जाणून घेऊया, जे तुमच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच पडलेले आहेत. श्रीमंत होण्याची इच्छा कोणाला नसते बरं? प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात धनसंपत्तीचा अंबार हवे असते, परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते ना, तेव्हाच हे शक्य असतं. जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद, समृद्धी आणि अफाट संपत्ती त्याच्या आयुष्यात येऊ लागते. या संकेतामधून हे स्पष्ट होतं की माता लक्ष्मी आली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशाचा पाऊस पडणार आहे. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते ना, त्याचे नशीब चमकणार असते ना, तेव्हा आपल्या शास्त्रवचनानुसार नमूद केलेलं आहे की विशेष संकेत मिळू लागतात. जर आपण हे संकेत ओळखले तर आपला यशाचा मार्ग सुलभ होईल. वास्तुशास्त्रामध्येही असं काही संकेत नमूद केले आहेत, जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती, सुख आणि समृद्धी येणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी, श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. मित्रांनो, कधीकधी असं घडतं की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात. सहसा आपण त्यास वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो, पण हे सत्य आहे की ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा आहे की आता आपल्या आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे. देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे. म्हणून तेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. मित्रांनो, जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यांमध्ये एखादी सुंदर स्त्री दिसलीच तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा संकेत देखील धनलाभाची वेळ जवळ आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. विशेषतः गुरुवारी जर एखादी कुमारिका मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती शुभ संकेत मानले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रतीक आहे की ही सुखसमृद्धी तुमच्या घरात नक्कीच येणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात मुंगूस आले तर घाबरू नका. हे वाईट संकेत नसतं, चांगली संपत्ती मिळण्याचं संकेत आहे. शास्त्रवचनानुसार मुंगसाने मार्ग कापणे हे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती, मालमत्ता मिळणार आहे. म्हणूनच अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार नक्कीच माना. सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशरी रंगाची गाय दिसली तर अगदी शुभ संकेत मानले जातं. याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे. गाईला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातून माता लक्ष्मीचे स्मरण करा. असं केल्याने संपत्तीचा मार्ग अधिक मोकळा होतात. आता स्वप्नांच्या शुभ संकेताबद्दल बोलूया. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात कोरलं मोती, हार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानास येत आहे. हे स्वप्न आपल्या आयुष्याचे धनसंपत्तीचं भांडार येणार असल्याचे संकेत आहे. तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मानलं जातं. हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच अफाट संपत्ती येणार आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार माना आणि तिची कृपा सदैव तुमच्यावर राहू दे. मित्रांनो, जर आपल्या स्वप्नात असं दिसलं ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहेत तर आपण समजावे की माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरी येणार आहे, ज्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकेल. तसंच मित्रांनो, जर तुम्ही सकाळी उठतात आणि सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध पाहायला मिळाले तर हे देखील एक चांगले संकेत आहे. जर आपण घरातून काही कामातून बाहेर पडला असाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने आपण नवीन वरवधू पाहिले तर ते देखील आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत आहे. हे संकेत आपल्या चांगल्या दिवसांबद्दल सांगतात. तसेच मित्रांनो,
कधी असं घडतं की अचानक कोणत्या पक्षाने आपल्यावर बीट केली तर त्या क्षणी आपल्याला राग येतो किंवा वाईट वाटतं, वाईट शगुन वाटतो. परंतु आपणास माहिती आहे का की ही घटना खरोखर एक अतिशय शुभ संकेत मानली जाते. लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपली चांगला वेळ सुरू होणार आहे. हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच अशा वेळी रागवण्याऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार माना. मित्रांनो, जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेत आले तर त्यास वाईट शगुन मानू नका. शास्त्रवचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप हे संकेत आहेत की आपल्या जीवनातील आर्थिक संकट दूर होणार आहे. याचा अर्थ असा आहे की आपले चांगले दिवस येणार आहेत. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंताग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा. संपत्ती आणि सुख समृद्धीच्या आगमनाचे हे संकेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे. आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास त्या देवी लक्ष्मीची कृपा नक्की माना, तिची उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशातून तुटलेला तारा जरी दिसला तरी तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा व्यक्त करा. असा विश्वास आहे की जर आपण तुटलेला तारा पाहिल्यानंतर एखादी इच्छाबद्दल मागणी केली तर 30 दिवसांच्या आत ती इच्छा नक्कीच पूर्ण व्हायला मदत होते. मित्रांनो, कासवाचे स्वप्न पाहणे देखील अतिशय शुभ संकेत आहे, कारण भगवान विष्णूंनी एकदा कासवाचा अवतार घेतला होता. अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसला तर आपण मनोभावे भगवान विष्णूंना तुमच्यावर खुश आहेत हे नक्कीच माना आणि त्यांची मनोभावे आराधना करा. तसेच मित्रांनो, कधीकधी आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडतात ज्या आपण सामान्य डोळ्यांनी पाहतो, परंतु आपणास माहिती आहे का की या घटनांमध्ये काही गुप्त संकेत आहेत ज्यामध्ये आपल्या चांगल्या काळाचा आभास होतो. जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघताच वाटेत कुठेतरी मोर पाहिला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. हा संकेत आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येणारा आहे, या वस्तुस्थितीत प्रतीक आहे. म्हणून अशा क्षणाचे आभार मानून सकारात्मक विचारासह पुढे निघून जा. या व्यतिरिक्त जर एखादा व्यक्ती अचानक एखादा हत्ती जर आपल्या मुख्य दरवाजावर आला, सोंड वर करून उभा राहिला तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा. हा एक अतिशय शुभ संकेत आहे. हत्तीने अशा प्रकारे सोंड उचलल्यामुळे हे दिसून येते की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबात आनंद सुख समृद्धी वाढणार आहे. तर असे संकेत आपल्याला मिळत राहणार आहेत. देवी लक्ष्मीचे आभार माना, हे आपल्या मेहनतीचे फळ आहे. चांगली कृत्ये जे आपल्याला आनंदी आयुष्याकडे नेतील. जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. हे एक संकेत आहे की आपले भाग्य मजबूत आहे. जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल आणि उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसले तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत, हे संकेत आहेत. त्याचवेळी जर आपण सकाळी उठताच पूजेचा नारळ पाहिला असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. मित्रांनो, कधीकधी आपल्या सभोवतालच्या सामान्य घटना देखील आपल्याला चांगला काळ सूचित करतात, परंतु आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. जर एखादे झाड अचानक आपल्या घरासमोर अंकुरित झाले तर ते हलक्यात घेऊ नका. हे एक अतिशय शुभ संकेत मानलं जातं. याचा अर्थ असा की आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी येणार आहे. हे संकेत आपली मेहनत आणि चांगल्या कर्माचा आता फळ आपल्याला देणार आहे, या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. या व्यतिरिक्त जर आपण कोणत्याही तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे पाहिले तर हे देखील शुभ संकेत आहे. हे या गोष्टी संकेत आहे की आपले कार्य यशस्वी होईल आणि आपल्या जीवनात समृद्धी येईल. असे संकेत मिळाल्यावर देवाचं नाव घ्या आणि सकारात्मक विचाराने पुढे जा. मित्रांनो, जर एखादी गाय अचानक आपल्या घराच्या मुख्य दारावर हंबरत असेल तर ते देखील शुभ संकेत आहे. हे आपल्या घरात आनंद, सुख आणि समृद्धी आणते आणि आनंदी आणि वैभव आपलं दार ठोठावते, या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. अशा वेळी गाईला भाकरी खायला द्या, चपाती खायला द्या, लक्ष्मीचे स्मरण करा. गाईला अन्न देऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर नक्कीच राहील. असे शुभ संकेत मिळाल्यावर मनामध्ये समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना नक्कीच ठेवा. मित्रांनो, जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळा असं घडतं की अचानक लक्षात येतं की आपण काहीतरी विसरलो आहोत. सहसा आपण त्यास वाईट शगुन मानला जातो, मनात चिंता करतो, परंतु सत्य हे आहे की वाईट घटना टाळण्याचे संकेत मानले जाते. याचा अर्थ असा की देवाने आपल्याला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवले आहे. म्हणून अशा प्रसंगी अस्वस्थ होण्याऐवजी देवाचे आभार मानून शक्तीने आपला प्रवास सुरू करा.
भक्तीने आपला प्रवास सुरू करा. जर आपण अचानक वाटेत जात असताना जमिनीवर नाणे पडले दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे संकेत आहे की आपल्याला लवकरच दिलेल्या पैशाची परतफेड मिळणार आहेत. या व्यतिरिक्त हे आपल्या आर्थिक परिस्थिती आणि पैशाच्या नफ्यात सुधारणा देखील होणार आहे. ते जपून आपल्या खिशात ठेवा. मित्रांनो, जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानक पडलं तर ते देखील शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की देव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अशा वेळी देवाचे नाव घेऊन कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या मनात विश्वास ठेवा. जेव्हा आपल्याला असे दिव्य संकेत मिळतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या जीवनात आनंदी आणि समृद्धीचे संकेत आहेत. मित्रांनो, जेव्हा कधी आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जातो आणि आपली नजर गायीकडे किंवा नारळावर पडली तर ते हलक्यात घेऊ नका. हे अतिशय शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा की आपली मुलाखत यशस्वी होईल आणि आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. अशा वेळी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. जर एखाद्या दिवशी अचानक रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर मग समजून घ्या की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. फुलपाखराप्रमाणे दिसणे आपल्या जीवनाचे आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. सकाळी उठताच जर आपली नजर दुधाने किंवा दहीने भरलेल्या भांड्यावर पडली तर ते देखील शुभ संकेत आहे. तसेच मित्रांनो, काही चांगले आणि शुभ संकेत वस्तुस्थितीचे प्रतीक आहे. म्हणून अशा वेळी दिवसभर सकारात्मक विचारसरणी राखून ठेवा. मित्रांनो, जर सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंटाचा आवाज आला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे आवाज देवाच्या कृपेचे लक्षण आहेत आणि आपला दिवस शुभ होईल असा विचार करून दिवस चांगल्या विचारांनी सुरू करा. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने सकाळी किंवा संध्याकाळी ऊस पाहिला तर ते पैशाचे संबंधित बाबींमध्ये यशाचे प्रतीक देखील मानलं जातं. हे संकेत दर्शवते की आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही संकेत सांगितले आहेत की ते असं सांगून जातं की आपली गरिबी नक्कीच संपणार आहे. श्रीमंती आपल्या दारावर येत आहे. लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या दारात होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. माता लक्ष्मी नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.